हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि 10-12 दिवसांनी लेट येतोय. तर क्लिपा पण तशाच होत्या, तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करा. तर रात्री ना भरपूर असा राडा होता. तर कागद फटाकड्यांचे त्याचे आणि रात्री वरात होती, तर 2-3 वाजले होते झोपायला. तर आम्ही काही 2-3च घंटे झोपलो असेल. तर आम्ही सकाळी उठल्यानंतर आहे ना सगळ्यांसाठी मस्त चहा आणि गरमागरम पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आहे ना शुभमचे ना हळद उतरायचा कार्यक्रम म्हणजे चालू करायचा होता. तर त्याच्यानंतर आहे ना विडा ते ठेवून आहे ना पाटावर उभं राहिले आणि त्याच्यानंतर आम्ही ना त्यांना आहे ना हळद लावली दोघांना पण. आणि हळद लावता लावताच बहिणीचा त्यांचा आहे ना सगळ्यांचा हळदीचा धिंगाणा चालू झाला. नवरा नवरीला आंघोळ घालायच्या आधीच सगळ्यांचा धिंगाणा चालू झालेला होता. तर तुम्ही पाहू शकता माझ्या आत्याचे मुलं ते पण आहे ना मुक्कामी होते दोघं. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना नवरी नवरदेवाचे ना दुसऱ्या दिवशी हळद उतरवायच्या टायमाला असे खेळ खेळतात. त्यांना हळद खिसका लावून सगळं म्हणजे ना हळद उतरवली जाते. आणि नवरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारून जायची होती. तर सगळ्यांची तिकडं पण पार्टी करण्याची घाई चालू होती. तर आम्हाला काही ना आत्याच्या मुलांनी ना म्हणजे नवरी नवरदेवाला आंघोळ घालून नाही दिली, कारण तेच पाणी घेऊन ना सारखा अंगावर टाकायचा. आणि आणि नवरीचा भाऊ आहे ना सोबत आलेला होता. तर तो नवरदेवाचा आहे ना पाठ ओढायला गेला, पण आम्ही सगळ्यांनी ना त्याला तिथंच म्हणजे गाळातच पाडलं होतं. चिखल झालेलं होतं आणि त्याच्यातच पाडलं होतं नंतर त्याला. तुम्ही पाहू शकता. आणि तो ड्रेसवर आहे ना टी शर्टवर तर तो आत्याचा मुलगा आहे. तर सगळ्यांना आहे ना म्हणजे असं सगळ्यांना मेवण्यांना आहे ना हळद ते लावत होता. आणि मग नवरदेव उठला आणि त्याने मग तो मेवणाचं उचलून आहे ना गाळात हे केलं. पण सगळ्यांनी ना म्हणजे मोठ्या माणसांनी त्याला नको नको म्हटले.
शेवटी ना मग नवरी नवरदेवाच्या हातातले काकण असतात ना हळदी दिवशी बांधलेले, तर ते सोडून घेतले होते त्यांचे. आणि आम्ही ना या लग्नात खूपच अशी ना धिंगाणा मस्ती केली आणि प्रमाणापेक्षा जास्तच आहे ना आज धिंगाणा मस्ती केलेली सगळ्यांनी. आणि भरपूर अशी हळद पण खेळून पाणी पण खेळले होते सगळेजण. आमची सगळ्यांची मस्ती झालीच, पण माझे वडील पण उठले होते माझ्या मामांना हळद आणि ते लावायला. तरी ही सगळ्यात मोठी भाऊजाई आहे आमची. तर हिला आहे ना सगळ्यांनी कुंकाचं पाण्याने आंघोळ घातली, हळद लावली आणि सगळ्यांनी ना तिची जास्तच हाल केली होती. आणि नंतर तिला गाळात पण लोळून घेतलं होतं. आणि आत्याचा मुलगा नाही तर शेजारीचा उभा होता, तर ही 2 नंबरची आहे आणि हिला पण तसंच केलं होतं आम्ही. तर हे माझी चुलतीची बहीण आणि त्या पण आल्या होत्या माझ्या आत्याला हळद लावायला. आणि माझी चुलतीने त्यांनी ना आत्याला हळद लावून घेतली होती. आमचा धिंगाणा झाला त्यांचा पण झाला. नंतर वहिनी आलेल्या होत्या, त्यांनी पण आहे ना तिकडं हळदीला आहे ना सगळे तिकडे लांब पळाले त्या वहिनीसाठी, त्या लांबूनच पाहत होत्या. तर सगळ्या पोरांनी मिळून आहे ना त्या वहिनींना धरलं आणि इकडं आणलं होतं गावात न्यायला. त्या वहिनीनं दिसायला बारीक येतं, पण आम्हाला कोणालाच ऐकत नव्हत्या. आम्ही एवढे भाऊ आणि बहिणी होतो, पण त्या कशाच कोणालाच ऐकत नव्हत्या. शेवटी त्यांना आहे ना आम्ही चिखलात आहे ना लुळून घेतलं. आता आम्ही ना सगळ्या बहीण भावांनी मिळून आहे ना आत्याच्या मुलाला धरलं होतं, तर त्याला पण गाळात पाडून घेतलं. आणि शुभम पण आला होता, त्याची आंघोळ झाली होती नवरा नवरीची, पण तो पण आला होता, त्याला गाळात पाडून घेतलं सगळ्यांनीच. तिला सोडली मला धरली का? लागण दुकान बरं का लागतं. या वहिनी आहेत ना सोनाली वहिनी कोणालाच ऐकत नव्हत्या आणि त्या एवढ्या बहीण भावांना पण ऐकल्या नाही. त्याच्यानंतर आहे ना मला पण माझ्या आत्याच्या मुलांनी ना हौदात ढकलून दिलं होतं. तरी सगळ्यांची मस्ती धिंगाणा चालूच होता. बराच वेळ 1-2 तास खेळलो असतो आम्ही. तर ही पण मामाची मुलगी होती आणि हिला पण आहे ना शेवटी ना ती लक्षात आली आणि मग तिला पण आम्ही ना पाणी टाकलं अंगावर. त्याच्यानंतर आहे ना नवरा नवरीची आंघोळ झाली आणि ते आता आहे ना देवदर्शनासाठी निघणार होते. तर तिची 5 जणींनी ओटी भरून आहे ना तिला 5 जणींनी पदर घातला होता आणि आजच ती जाणार होती ना, त्याच्यामुळे त्यांच्या पाठीची पण तयारी चालू होती. तर आमच्याकडे पहिली पार्टी ना पुरणपोळ्याचीच देतात. तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता आणि काल सगळे खूप दमलेले होते. तर 2-3 वाजले होते झोपायला आणि
एवढा वेळ पण नव्हता, मग त्याच्यामुळे घाई सगळ्यांनी ना, सगळ्या पाहुण्या पण थांबलेल्या होत्या, तर सगळ्यांनी मिळून अशी पार्टी पण केली होती. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी ना पाट्या भरून आहे ना बाहेर आणून ठेवल्या होत्या, मग कारण निघताना ना काही ना काही विसरतच असतं, तर स्नेहलला द्यायच्या ना पाट्या सगळ्या भरून ठेवल्या होत्या. तर मोठी बहीण गेली होती आत्ताच, आणि आता छोटी बहिणीनं सगळ्या पाट्या बांधून घेतल्या होत्या. तर आता बराच वेळ झाला होता, 6-6:30 वाजले होते, आणि 1-1.5 तास लागतोच काढायला जायला. तर पाट्या पण भरून झाल्या होत्या आणि आता निघायचं. तर स्नेहल आहे ना आता सगळ्यांच्या पाया पडत होती, आणि आता आमची अजून भजेच काढत होती, तर झाले होते तिचे पण काढून, आणि ती आता सगळ्यांच्या पाया पडून लगेच निघणार होती. तर काही जणी रात्री नव्हत्या, तर तिला चुलत आजीनी त्यांनी पण नाव घ्यायला लावले, आणि त्यांनी ना शेवट नाव घेतले दोघींनी, आणि मोठ्या बहिणींनी पण म्हणजे सवितानी पण घेतलं. सगळे म्हणले रात्री, म्हणजे काल कोणी ऐकायला नव्हतं रात्री, मग तिला घ्यायला लावलं परत. तर श्रवणाबी नव्हते आणि शिवांशेना आणि मीच राहिलेलो होतो, कारण श्रवणाबी पण राहिलेले होते, पण ते सकाळी ना उठून आले होते त्यांच्या पप्पासोबत, कारण त्यांची ना एक्झाम चालू होती. तर सविताने आता सगळ्यांना हळदी कुंकू लावला आणि आता निघणारच होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बेल वाक्य वापरून शुभमरावांचं नाव घेते, तुमचा मान दाखवून. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.